हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल बिर्याणी. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत, ते आपल्याला 1 तास भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिकन, तेही मीडियम पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे. 1 पॅकेट पूर्ण सुहाना मसाला, बिर्याणी मसाला भेटतो तो, ते पूर्ण पॅकेट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पाव किलो दही, तेही मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ते 1 तास इकडे आपण चिकन मॅरिनेट करत ठेवूया. त्यानंतर मी गॅसवर ठेवलं आहे पाणी गरम करत, ते उकळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे जिरं, अख्खा मसाला किंवा मग पानं आपली जी असतात अख्खा मसाल्यातली ती, आणि 1 चमचा मीठ. त्यानंतर 1 तास जे तांदूळ भिजत टाकलेले होते ते आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या वेळात मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग खाली भात असतो तो लागतो. एका साईडला मी घेतलेला आहे कांदा कापायला. मी 4 कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला असे लहान लहान कापून घ्यायचे आहेत. 4 आहेत ते कांदे फ्राय करायला आणि 1 आहे तो जो आपण भाजी करतो चिकनची त्याच्यात टाकायला. 5-5 मिनिटांनी बघायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिंबू. त्याच्याने जे आपले तांदूळ आहेत ते ब्रेक नाही होत आणि असं तांदूळची जी हे आहे लेंथ आहे ती तेवढीच राहते. त्यानंतर थोड्या वेळाने तांदूळ अर्धा शिजल्यानंतर मी त्याच्यातलं पाणी काढून घेते. पाणी काढून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं आपल्याला असं वाफेवर शिजवायचं आहे, म्हणजे जे आपले तांदूळ आहेत ते एकदम चांगले शिजून होतात. ह्या शेपमध्ये मी कांदा कापून घेतलेला आहे. ह्या टाईपमध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. असं फ्राय करून घेतल्यानंतर खूप छान अशी बिर्याणीला टेस्ट येते. मी हे 4 कांदे असेच फ्राय करून घेणार आहे, कट केलेले आहेत. त्यानंतर मग छान असा ब्राउनिश कलर आल्यावर ते आपल्याला काढायचं आहे. स्लो गॅसवरच पहिले आपल्याला फ्राय करायचं आहे, त्याच्यानंतर थोडा गॅस फास्ट करायचा आहे. आणि ह्या टाईपमध्ये थोडंसं रेडिश कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. छान असा क्रिस्पी क्रिस्पी होतो. त्यानंतर आपल्याला एका पातेल्यात 2 पळी तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे अद्रक लसूण पेस्ट. ह्याच्यात मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण जो एक कांदा कापून ठेवलेला होता तो घ्यायचा आहे. कांदा टाकायचा आहे, छान असा परतून घ्यायचा आहे. आपण काजू पण टाकू शकतो, आधी फ्राय पण करू घेऊ शकतो किंवा मग डायरेक्ट पण आपण टाकू शकतो. मी डायरेक्ट टाकते, मी आधीच फ्राय नाही केलेला. त्याच्यानंतर कांदा लाल होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे, जो कांदा आहे आपला तो लवकर शिजतो आणि रेडिश पण थोडा लवकर होतो. इकडे 8-10 मी काजू घेतलेले आहेत, तेही मिक्स करून घेऊया. छान असं कांदा आता थोडा थोडा लाल होतो आहे, शिजत आहे कांदा. कांदा शिजल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. हे 1 तास आपण मॅरिनेट करत ठेवलं होतं. ते चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. थोड्या थोड्या वेळात बघायचं आहे काढून शिजलं आहे का चिकन, म्हणजे थोडं त्याला पाणी सुटेल. आणि जो आपण फ्राय केलेला कांदा आहे तो पण थोडासा टाकला तरी चालेल. मी टाकला आहे, तुम्ही पण टाकू शकता. त्याच्यानंतर थोड्या थोड्या वेळात मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला पाणी सुटेल, आपण पाणी नाही टाकायचं मी त्याच्यात, त्याला आपोआप पाणी सुटतं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने 10 ते 15 मिनिटांनी आपलं छान असं चिकन शिजल्यानंतर आपण सर्व करूया बिर्याणी. मग मी एका पातेल्यात थोडंसं तेल टाकून घेते, गॅस चालूच आहे माझा. ते असं पूर्ण पातेल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल. आणि त्यानंतर मग आपण भात टाकूया. लेअर बाय लेअर आपल्याला सर्व करायचं आहे. त्यानंतर छान असा एक लेअर आपल्याला बनवायची आहे पूर्ण भाताची. पूर्ण सर्वाकडे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर टाकायची आहे चिकनची भाजी. जी आपण बिर्याणीची भाजी बनवली ती टाकायची आहे. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच मिक्स नाही करायचं, म्हणजे पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे.
त्यानंतर पुन्हा आपल्याला भाताची एक लेअर टाकायची आहे. तेही पसरून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन जे आपण टाकलेलं आहे त्याच्यावर छान असं पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे जो फ्राय केलेला होता तो कांदा, चॉप केलेली कोथिंबीर आणि फूड कलर. आता मी इकडे रेड कलर घेतलेला आहे आणि थोडासा येलो कलर घेतलेला आहे. थोडं पाणी आणि लिक्विड कलर घेतलेले आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली बिर्याणी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. मी खाल्ली बिर्याणी, तुम्ही पण खाऊन घ्या.